नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. हे नमस्कार म्हणता म्हणता बघा कसं माणसाची बुद्धी म्हणजे कशी असते बघा. म्हणजे मला कविताच झाली. नाही ऐका, असं नाही, ऐकायला लागेल कविता. अर्ज आहे, तसं माझं बरं असतं, म्हणजे मी तिला आवडत असतो, ती मला आवडत असते, तसं बरं असतं. म्हणजे आम्ही समुद्रावर फिरतो वगैरे, आम्ही नाटकाला जातो वगैरे, नाटकाला वडे बिडे खातो वगैरे, चोरून मारून एकमेकांना भेटतो वगैरे. पण अचानक दत्त म्हणून एक दिवस उभा राहतो. तिच्या चेहऱ्यावर लग्न दिसायला लागतं, माझ्या चेहऱ्यावर 12 दिसायला लागतात, 12 वाजलेले दिसायला लागतात. कारण 12चा मुहूर्त असतो. कानाशी सनईचे सुंदर सूर येत असतात आणि बाहेर फटाके वाजत असतात. माझ्या कानाला बहिरे पण आलेलं असतं. आणि अशा प्रकारे मी लग्न झाल्यामुळे शहीद होतो. आणि मग पाटपाणी, टेबल पुसणं, ओटा पुसणं, भांडी घासणं, लहान मुलं, त्यांचं आवरणं, त्यांच्या अंगावर कपडे ओले करणं, सगळं असतं. तसं सगळं बरं चाललेलं असतं. आणि अशा प्रकारे लव्ह स्टोरीची द एंड ही पार्टी घेऊनच संसाराच्या चित्रपटाला सुरुवात होते. मला हे माझं म्हणणं नाही बरं का. तुम्हाला वाटेल हे माझं म्हणणं आहे, हे माझं म्हणणं नाही आहे. हे एक आजूबाजूला जे काही चाललेलं आहे ना, त्याच्याबद्दल मला असं कानावर जे काही येतं ते मी तुम्हाला अतिशय अशा मस्त शब्दात मांडून तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, पण मी विचार करणार नाही. कारण काय आहे, माझ्याबरोबर एक असं जोडपं आहे. म्हणजे मी त्यांना विचारणार आहे की बाबा तुम्हाला असं काय फटाके लागले तो का हो, तुम्हाला असं काही झालं तो का हो, असं मी त्यांना विचारणार आहे. आपण आता त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव? मी डॉक्टर सिद्धार्थ केळकर. डॉक्टर सिद्धार्थ केळकर. राहणार? मी विलेपार्लेला राहतो, मुंबईत. विलेपार्ले, मुंबई. वल्लरी सुरू, मी पण पार्ल्यातच राहते. बरं. तुमचं आत्ताच साखरपुडा झाला ना? हो. आणि एकमेकांना ओळखता किती दिवस? तसं ओळखत होतो, पण ॲक्च्युली इंट्रोडक्शन 2 वर्ष झाली. बरं. कसं काय इंट्रोडक्शन, म्हणजे काय असेल ना काही घड? 2009ला माझ्या बाबांची बायपास झाली, तर तिथे एशियन आर्टला इंटर्नशिप करत होता. बरं. आधीपासून माहीत असल्यामुळे आम्ही तेव्हापासून बोलायला लागलो. ओके. आणि मग नंतर हळूहळू जास्तच बोलायला. आधीच बोलायला. बरं. आणि मग नंतर हा शिकायला गेला. आणि मी युकेला गेलो शिकायला पुढे. मग आता काय झालं तुझं युके? मी युकेहून स्टडी केली, झालं काय झालं आता? मी मास्टर्स केलं फिजिओथेरपीमध्ये. फिजिओथेरपी ऑर्थोपेडिक सब्जेक्ट आहे. आता परत आपण हिच्याकडे येऊया. हां, ते एक वर्ष म्हणजे जायच्या आधी तुमचं खूप बोलणं चाललं, खूप बोलायला लागलं तुम्ही एकमेकांशी. बरं. हा 1 वर्ष युकेला गेल्यानंतर मग तू कोणाशी बोलत होतीस? नाही, मग आम्ही स्काईपवर बोलायचो. स्काईपवर. बरं. आणि मग 1 महिनाभर हा आला होता तेव्हा वेकेशनमध्ये. मी तेव्हा 2दाच भेटलो. आणि त्यांनी मला काही सांगितलं नाही तेव्हा. आणि जायच्या दिवशी 3-4 तास आधी मला हा फोन करून म्हणाला की आपण भेटूया का. मग गेले, मी भेटले. आणि असं 3-4 तास आधी हा मला का भेटतोय, तर मला थोडा डाऊट आला तेव्हा. फॅमिली बरोबर. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, डायरेक्ट लग्नाचंच सांगितलं त्यांनी मला. आय थिंक मला पण आता थोडा आवडायला लागला होता. एवढा 1 महिना का घेतला पण सांगायला? जाता सांगितलं. पहिली भेट झाली त्याच्या आधी मी जेव्हा भेटलेलो तिला, तेव्हा त्याच्यानंतर हिला सोडायला गेलो मी राम मंदिरात, तिकडे जात होते मंदिरात, त्याच्यामुळे तिथपर्यंत सोडायला गेलो मी तिला. आणि मग जाता मी म्हटलं चल बाय, आता शेक हँड म्हणून करायला हात पुढे केला, तर हे शेक हँड करायचे जे टाळी मारून निघून गेली. म्हणून म्हटलं की सांगू की नको, असं डाऊट आला. अच्छा, मग त्यामुळे तू एवढे दिवस घेतलेस. बरं, मला सांगा, म्हणजे हे तर 1 वर्ष तू युकेला गेला, पण त्याच्या आधी तुमच्या काय गाठी भेटी? हो, झालेलं आहे. म्हणजे मी ज्या जिम मध्ये होतो त्याच जिम मध्ये ही पण आहे. म्हणजे एवढं काहीच नव्हतं. तेव्हाही कॉलेजमध्ये
तेव्हाही कॉलेजमध्ये वगैरे जायचे, त्याच्यामुळे बरं. माझं जिमचं टायमिंग आणि हिचं कॉलेज जायचं टायमिंग सेम होतं. हे तू जमवून घेतलंस जमवून त्याप्रमाणे? घ्यायचं. आणि मग माझा स्टॉप इकडे, हा इथनं यायचा, अशी एक गल्ली राईटला खरं जाते, पण हा असं सरळ जाऊन मला स्टॉपवर भेटून मग पुढे जायचा. आहे असं करून मग पुढे ठरलेलं. तर आता तुम्ही साखरपुड्यापर्यंत येऊन पोहोचले बरोबर. साखरपुड्यापर्यंत येऊन पोहोचले, आता लग्न नेक्स्ट इयर डिसेंबरमध्ये. डिसेंबर. एवढं का उशीर? नाही, मला चालणार आहे ह्या डिसेंबरलाही. पण मला थोडं सेटल व्हायला वेळ लागला. अच्छा, म्हणजे ऑलरेडी 12 वाजलेले आहेत. कोणाचे तरी 12 वाजले. पण सेटल असं नसतं होत. लग्नाच्या आधी आपण कधीच सेटल होत नाही, लग्नानंतर सुद्धा अजिबात सेटल होत नाही. बरं, आता जेवणाकडे वळूया, कारण त्याच्यातूनच पुढचे सगळे मार्ग निघतात. काय जेवायला काय आवडतं तुला, आणि तू काय बनवतेस? तर बेसिक येतं मला सगळं बेसिक करता. सगळ्या गोष्टी. आणि तू तर काय तिकडे US मध्ये UK मध्ये बनवावंच लागत हो, असेल. बनवावंच लागतं. आज काय बनवणार तुम्ही? मी फ्रूट सासम करणार आहे आणि हा नवलकोलच्या पाल्याची भजी. आपण जाऊया किचनकडे. हो. सिद्धार्थ आणि वल्लरी दोघेही आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. सिद्धार्थ, मनापासून स्वागत. बरं, मला सांग, तुला काय काय बनवता येतं? मला तसं बनवता म्हणजे सगळं येतं. एकटा राहिलो तर खाऊन पिऊन राहू शकतो. एकटा राहिला तर हो. हा मुद्दा महत्वाचा मी आहे. खायला घालीन त्याला. हा, ठीक आहे. आपण साहित्याकडे पहिले नाव सांग मला, काय आपण बनवणार? नवलकोलच्या पाल्याची भजी. ठीक आहे, मला साहित्य सांगतोस काय काय? नवलकोल ह्याचा पाला चिरून घेतलेलं आहे. चिरून घेतलं बारीक, चण्याची डाळ, पीठ त्याचं, तांदळाचं पीठ, मीठ, तिखट आणि ओवा. आमची तयारी झालेली आहे. तेल तिथे जवळजवळ उकळलेलं आहे. आता काय करायचं असं विचारण्याच्या आधी मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, तो असा की हे आता तुमची एंगेजमेंट झालेली आहे, पण एंगेजमेंटच्या आधी कधी चोरून गाठी भेटी फिरणं बिरणं काही घडलं का आयुष्यात? हो, घडलंय तसं की मी माझ्या मामीकडे राहत होतो, 1-2 शिवाजी दिवसासाठी गेलेलो. पार्क आणि मी आजी आजोबांकडे गेले होते राहायला. ते ठरवूनच गेलं होतं, असं होणार नाही हा गेला की तू गेली की हा गेला, असं. ओके, पुढे. तर सकाळी उठून मामाने नेहमी मॉर्निंग वॉकला जातात शिवाजी पार्कला वगैरे. हां हां. तर त्यांनी मला उठून विचारलं की येतोयस का मॉर्निंग वॉकला. मी म्हटलं नाही, मला झोपायचं आहे वगैरे, म्हणून मी नाही येते. तर तिचा हिचा फोन आला की मी येते मॉर्निंग वॉकला माझ्या बहिणीबरोबर, तर तू येतोयस का. तुम्ही म्हटलं आत्ता झाली फजिती. म्हटलं आता तिकडे जाणार, मामी नक्की भेटणार, कुठे ना कुठे क्रॉस मला सांगत नाही मामी गेलीये, मी असं सांगितलंय मामीला. म्हटलं चल ना जाऊया आपण. पण आता काय ऐकू शकत नाही म्हणू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे गेलो आणि म्हटलं की नक्की मामी भेटणार इथे. तर आणि जस्ट असं चालायलाच लागलो की समोरून मामी आली. काय रे, अरे झोपायचं होतं ना तुला, मग असं म्हणाली, इथे कुठे तू. तर मी तेव्हा काही सुचलंच नाही काय सांगू, म्हणून काहीतरी एक थाप मारली की जिमची मैत्रीण आहे, तिला भेटायला आलो म्हणून. मग तेव्हा काही नाही, अच्छा ओके ठीक आहे. जिम पार्लरला आणि भेटायला शिवाजी पार्कला. हा नॉस्टॅल्जिया फार आवश्यक असतो आपल्याला आयुष्यात. ओके, आता आपण वळूया, खूप गप्पा झाल्या, आता आपण काहीतरी बनवूया. आधी चणा डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, तिखट तुम्हाला पाहिजे तसं जरा जास्त तिखट कर. पण तुला आवडतं तिखट? हो, आवडतं. आणि ओवा घालायच्या आधी थोडा मळून घेतला हातावर, वास बरोबर लागतो. हां, त्याचा खमंग आहे. बरं, वल्लीर तुझ्या लक्षात आलंय ते सगळं हाताने घेतलंय, ते का लक्षात आलंय? नाही, मला कारण काय लक्षात आलं? कारण तो UK ला भांडी घासत होता, त्यामुळे शक्यतो कमी चमचे वापरायचे असं मनावर घेतलेलं. ओके, आता जास्त काम नको. हा हा, हे ॲडिशनल काम आहे ना, जे हाताने होऊ शकतं त्याला चमचे कसे वापरायचे. ओके, पाणी लागेल ना तुला? हो. त्यात तेल टाकायचं गरम. ओके, नंतर तळताना तेल गरम कडक पाहिजे का हे आहे ते बरोबर? थोडं बरोबर. बारीक. थोडी बारीक ह्याच्यावर ठेवलं की म्हणजे ते आतपर्यंत तळलं जातं. आणि कशाबरोबर खायचं रे? चटणी असते किंवा आंब्याचं लोणचं, आंब्याचं लिंबाचं लोणचं, लोणचं, लसणाची कधी- चटणी, हो. सॉस. फॅन्टास्टिक. सॉस पण हॉट अँड स्वीट बरोबर जास्त छान लागतं टोमॅटो केचप पेक्षा.
चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. नवलकोलच्या पाल्याची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नवलकोलची चिरलेली पानं, बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, तिखट आणि ओवा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये तांदळाचं पीठ, मीठ, तिखट, ओवा, चिरलेली नवलकोलाची पानं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. या मिश्रणाची खरपूस भजी तळून घ्यावी.